नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिल आहे आणि मी एक कॅम्प्युटर इंजिनियर आहे आणि काम करण्यासाठी माझा एरिया नालासोपारा ते विरार होता. कंपनी प्रत्येक मेकॅनिकलला 2 स्टेशन असा एरिया देत होते. पण एक मेकॅनिकल आजारी पडला आणि डहाणू एरियातले सतत फोन करत होते कारण तिथे कुठलाही मेकॅनिकल गेला नव्हता. त्यामुळे मला आज बॉसने सांगितले, तू विरारहून शेवटची लोकल पकड आणि तिथून आनंद बीच रिसॉर्टला उतर. तिथेच तुझी राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय केली. फक्त त्यांना फोन कर. माझी 9:41ची गाडी थोड्यासाठी हुकली. आता मी 10:41ची मेंबू गाडी पकडण्याचा असा विचार केला. मधल्या काळात मी रिसॉर्टवाल्याला फोन केला आणि थोडं खाऊन घेतलं. थोड्याच वेळात 10:55ची गाडी आली आणि मी ती पकडली. साधारणतः 12:15ला गाडी डहाणू स्टेशनवर पोहोचली. रेल्वे स्टेशनबाहेर एकही रिक्षा नव्हता. आता रात्री 12:30ला एक रिक्षा आली आणि मी त्यात बसलो. आता रात्रीचे जवळपास 12:30 वाजले होते, म्हणून रस्ताही खूप सुनसान होता आणि मला वाटलं नव्हतं की एवढा वेळ लागेल. पण गाडी लेट झाल्यामुळे मला उशीर झाला. बाहेर रातकिड्यांचा किरकिर आवाज येत होता. मला ॲटोत बसल्यापासून काहीतरी विचित्र वाटत होतं कारण तो ॲटोवाला पुढच्या मिररमधून मलाच बघत होता. त्याचे डोळेही खूप लाल झाले होते आणि मोठेही सुद्धा होते आणि त्याचा तो सावळा रंग, थकलेला चेहरा. असं वाटत होतं की तो काम करून थकला असावा, म्हणून मी जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. काय सर, एवढ्या रात्री काय काम होतं? आणि तो मला असं पुढच्या आरशातून बघत म्हणाला. त्यावर मी त्याला म्हणालो, अहो दादा, उशीर झाला घरून निघायला आणि त्यातच ट्रेनसुद्धा हुकली, असं मी त्याला म्हणालो. म्हणून एवढी रात्र झाली. हो का? बरं, हा रस्ता चांगला नाही. असं का बरं? असं मी त्यांना म्हणालो. तर ते म्हणले, जाऊ द्या, तुम्हाला कुठे पटणार आहे. अहो दादा, सांगा की काय आहे ते नेमकं? पण तसं पण माझं काम नेहमी या रोडवरून नसतं आणि तुम्ही मला सांगू शकता. सर, माझ्या ॲटोमध्ये चढणाऱ्या मी प्रत्येक प्रवासींना सांगत असतो आणि तुम्ही माझे 10वे प्रवासी आहात. पण गोष्ट सांगण्या अगोदर सर, मी तुम्हाला एक विचारू का? हां, विचारा ना, बोला. सर, तुमचा भूतान-गीतांवर विश्वास तर आहे का नाही? दादा, कोणाचा विश्वास असणार? आणि जे शिकले नाहीत, अडाणी, तेच फक्त अंधश्रद्धेवर विश्वास करतात, असं मी त्यांना म्हणालो. त्यांनी मला पुन्हा आरशातून पाहिले आणि माझ्याकडे थोडा बघून हसला. मी आपल्या शब्दांना गुपित करून म्हणालो, साहेब माफ करा. जाऊ द्या, मी समजू शकतो. या आधीचे प्रवासीसुद्धा मला असेच म्हणत होते. पण जेव्हा त्यांना तो अनुभव आला त्यावेळेस मात्र ते. एवढं बोलून तो ॲटोवाला चूपच बसला. मग काय झालं? पुढे बोला ना दादा, कळेल तुम्हाला लवकरच, असा तुम्हाला बोलून थांबला. पण आता तर मला मात्र कसे तरीच वाटत होते कारण तुम्हाला असा बोलून का थांबला असेल अशी माझ्या मनात शंका येत होती. पण काही वेळाने तो पुढे बोलू लागला, साहेब, मी इथे 6 वर्षापासून ॲटो चालवतो आणि जेव्हाही मला उशीर होतो आणि जो प्रवासी माझ्यासोबत रात्री असतो आणि मला बरोबर त्या दिवशीचा अनुभव येतो. आता इथून 5 मिनिटात एक रस्त्यावर एक लाल साडी घालून बाई उभी दिसेल आणि ती बाई आपल्याला लिफ्ट मागेल आणि म्हणेल, माझ्या नवऱ्यासाठी मला टिफिन न्यायचा आहे. आणि कोणीही जर त्या बाईला लिफ्ट दिली, तो लिफ्ट देणारा माणूस जिवंत राहतो आणि त्याच्यासोबत तो माणूस असतो दुसरा, त्याला ती बाई मात्र जिवंत सोडत नाही. पण जर तिच्यासाठी जर लिफ्ट कोणी थांबवलीच नाही तर ड्रायव्हरसोबत बाकीचे सगळे माणसं मरतात. पण आता मात्र मला भीती वाटत होती. पण काही वेळ विचार करून मला वाटले की तो आपल्याला बनवत आहे. त्यांना म्हणालो, अहो दादा, कशाला भेव घालता? आधीच एवढी रात्र झालेली आहे आणि मला कामसुद्धा आहे, लवकर मला घरी सोडा बरं. आणि तो काहीच बोलला नाही आणि तो ॲटो चालू लागला.
मी फक्त माझ्या कामावर कधी लवकर पोचतो एवढाच विचार करू लागलो आणि त्याने सांगलेल्या गोष्टी काही मला खूप भीती वाटत होती, कारण तसाही खूप उशीर झालेलाच आहे. मी असेच माझे लक्ष ॲटोच्या बाहेर टाकले आणि ते बघताच माझ्या डोक्यात मुंग्या येऊ लागल्या. कारण रस्त्याच्या काहीच अंतरावर दूर मला कोणी उभं असलेलं दिसलं. आता जसा जसा ॲटो जवळ जाऊ लागला तसं तसं ते दृश्य समोर दिसत होतं. त्याला पाहताच मी थरथरून गेलो. पुढे एक लाल साडी घालून एक बाई उभी होती आणि तिच्या हातात डब्बा होता. जसा ॲटो तिच्या अगदी जवळ गेला तसा ॲटोवाल्याने तिच्यासमोर ॲटो थांबवला. मी तर अगदी भीतीनं पाणीपाणीच झालो होतो, कारण त्याने सांगितलेलं तसंच ते दृश्य होतं आणि तीसुद्धा एक बाईच होती. आता ती बाई माझ्याकडेच पाहत होती. तिचे ते मोठे मोठे काळेशार डोळे आणि माथ्यावर लाल लाल मोठे कुंकू आणि चेहऱ्यावर एक भीतीदायक हसू. ती बाई आता ॲटोजवळ आली आणि ड्रायव्हरजवळ तिने तो टिफिन दिला. माझा चेहरा आता लाल झाला होता आणि तेवढ्यात तो ॲटोवाला म्हणाला, "अहो साहेब, घाबरू नका, ही माझी बायको आहे आणि ती मला डब्बा द्यायला आली. इथून काहीच अंतरावर माझं घर आहे." तेवढ्यात ती बाई म्हणाली, "अहो, तुम्हाला आणखी किती वेळ लागणार आहे घरी यायला? बस ही ट्रिप पूर्ण करतो आणि घरीच येतो. बरं एक काम कर, जाऊ दे, आता तू बस ॲटोमध्ये, साहेबाला मी पुढेच सोडतो आणि मग आपण जाऊ घरी दोघे. चालेल ना साहेब तुम्हाला?" ती ॲटोमध्ये बसली तर तो ॲटोवाला मला असा एकदम शांत पद्धतीत म्हणत होता. मी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हतो आणि तो ॲटोवाला काय बोलत आहे ते मला समजतच नव्हते. मी गोंधळून म्हणालो, "ओ ओ चलते चलते." मी कसा तरी गडबडीत म्हणालो. आता ती बाई अगदी माझ्याजवळ ॲटोमध्ये येऊन बसली. आता त्याने परत ॲटो चालू करून पुढे घेतला. माझ्या डोक्यात त्याने तसे ते सांगितल्याप्रमाणे ती गोष्ट घुमत होती. आता ती बाई माझ्याजवळ बसल्यामुळे मी भीतीने आणि घामाने घामाघूम झालो होतो. एवढ्यात मी माझ्या खिशातला रुमाल काढला आणि माझ्या तोंडावर आलेला घाम पुसत होतो. तितक्याच एक ॲटोला झटका लागला आणि माझ्या हातातला रुमाल खाली पडला आणि माझ्या हृदयाचे ठोके ठकठक होत होते. मी माझ्या मोबाईलची टॉर्च चालू केली आणि खाली पाहू लागलो आणि पाहतो तर काय, त्या बाईचे पाय उलटे होते आणि ते पाहून मी जोरात किंचाळलो. मी तिच्याकडेच बघत होतो. ती कशी तरी हसली आणि डायरेक्ट तिने चलत्या रिक्षातून उडी मारली. मी जोरात किंचाळल्या कारणामुळे त्या ॲटोवाल्याने ॲटो थांबवला आणि म्हणाला, "अहो साहेब, अहो सर, काय झालं?" मी त्याला म्हणालो, "अहो त्या बाईचे पाय उलटे आहेत." त्यावर तो म्हणाला, "मग काय झालं? हे बघा, माझे पायसुद्धा कुठे सरळ आहेत." असं बोलून तो माझ्याकडे पाहताच जोरजोरात हसू लागला. आता तर मी शुद्धीवरच नव्हतो. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहतो तर काय, मी एका रोडाच्या बाजूला पडलेलो होतो. माझ्यासोबत काय झाले हे मला माहितीच नाही आणि मी तिथून कसावसा उठत चलत मी आनंद रिसॉर्टवर पोहोचलो आणि मी माझ्यासोबत घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तेव्हा ते म्हणाले, "अरे, इथे एक दडवी पाड्यामधलं एक जुडपं आहे. तुला जिथे ती बाई सापडली तिथे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि ते तसेच कधीमधी दिसत राहतात आणि तिथे 9 जणांचा मृत्यू झाला आहे आणि बहुतेक 10वा मृत्यू माझाच होता. पण मी कसाबसा तरी वाचलो. मला तर काही समजेनाच मी कसा काय वाचलो." पण मित्रांनो, तो अनुभव खूपच भयानक होता आणि तो भयंकर अनुभव आजही आठवला तर आजही अंगावर सरसरून काटा येतो.